फेसच मशीन वरती हुडाल टेकायला फक्त 1 इंच राहिला होता. म्हणलं आता घासलं. हे आमचे मित्र आहेत तुषार बालगुडे, त्यांचे पण जेसीबी आहेत, त्यामुळे त्यांचे जेसीबी सुद्धा अनुभव सांगतील ते. एक नंबर असा ड्रायव्हर असा मालक होणे नाही. कारण काय झालं एवढं फेस टू फेस मीच विचार करत होता धडकल आता धडकल मग धडकल, पण परफेक्टच केलं काम. तर नमस्कार मित्रांनो, विषय असा होता की वाघळवाडी या गावातून धापटे सरांचा फोन आला होता आणि फोन अशासाठी होता की त्यांच्या एक साईडवरती काम होतं, तर बघायला या म्हणले होते. तर म्हणलं जाऊन बघून यावं, थोडंसं अडचणीचंच काम होतं पण गेलो बघायला. तर विषय असा होता की हा जो डांबरी रस्ता झाला आहे हा नवीन झाला होता आणि ही बिल्डिंग आधीच झाली होती, पण बिल्डिंग झाल्यानंतर तर रस्ता उंच झाल्यामुळं जरा खड्ड्यात गेलं थोडंसं फाउंडेशन. मग हा साईडला जो पडलेला आहे तो मुरुम टाकून लेवल करायची होती, त्याच्यामुळे सरांनी बघायला बोलवलं. तर सरांना म्हणलं उद्या मशीन घेऊन येतो. मग उद्या मग आता आपण मशीन घेऊन निघालोच तिकडं आणि निघाल्यानंतर म्हणलं जाऊयात आणि काम करून देऊयात सरांचं. कसं आहे थोडीशी क्रिटिकल आणि अशी अडचणीची गुंतागुंतीची कामं असली की थोडीशी मुडणी करतो मी, म्हणजे मला सुद्धा थोडंसं मूड येतो जरा अडचण असेल तर. अशी काय प्लेन पटांगणातली कामं काय कोणीही करतं या, पण म्हणलं आज जरा अडचणीचं काम आहे, म्हणलं चालून आलं आहे तर म्हणलं करून घ्यावं. तर इथं आल्यानंतर ह्यांचं सामान पडलं होतं जरा, तर त्यांना म्हणलं सरांना थोडंसं सामान घ्या बाजूला इथलं, म्हणजे हा मुरुम वगैरे टाकून मला लेवलचं काम चालू करता येईल. सरांनी बी पटापटा कामाला लागले, घेतलं काढून पटपट सामान आणि सगळं काढून घेतलं, केलं मशीन चालू केलं की रांग मुरुम टाकून ना कान घेतला बघा. आणि मुरुम टाकून एक बकेट टाकत होतो. आता काय झाले पाठीमागं घाण साठलेली त्यांची पण लय घाण, म्हणजे जरा बिल्डिंगचंच रॉ मटेरियल असतं या, मग ते रॉ मटेरियल जरा टाकून घ्यावं म्हणलं, कारण की जागा बी मोकळी होईल आणि मटेरियलला जागा बी होईल टाकायला इथं आपल्याला. आता एक अडचणीचा विषय असा होता की कडनी मटेरियल फक्त टाकू शकत होतो, कारण की बिल्डिंग तयार आहे, मधलं फाउंडेशन काही लेवल करता येणार नव्हतं मला. मग हळूहळू मुरुम टाकत बघा हा कडेने मुरुम एक बकेटने हळूहळू ढकलून दिला त्यांना आतमध्ये. आता ह्या कामाचा विषय असा असतोय बरं का, ज्यावेळेस बिल्डिंगचं नवीन काम चालू असतं त्यावेळेस कसं असतं मोकळं असतं, बाकीचं बांधकाम झालेलं नसतं, नुसते कॉलम उभे असतात. मग मटेरियल कुठूनही कसं टाकता येतं, बकेटनी दाबता येतं, काहीही करता येतं इकडं तिकडं. पण खरी अडचण कधी होते, ज्या वेळेस बिल्डिंग तयार असते, तयार बिल्डिंग झाल्यानंतर तिथं आपण जेसीबी घेऊन कामाला जातो त्यावेळेस रिस्क खूप असते, कारण की छोटासा जरी दणका बसला कॉलमला वगैरे तरी काहीही घडू शकतं. त्याच्यामुळं ज्यावेळेस अशी अडचणीची कामं असतात त्यावेळेस एकदम शांत माइंडनी करावी लागतात, डोक्यात दुसरे विचार ठेवून चालत नाहीत, कारण की चुकूनही धक्का लागू शकतो बिल्डिंगला, काही होऊ शकतं, कॉलमला दणका बसू शकतो, कुठं बांधकामाला दणका बसू शकतो, त्यामुळे शांत डोक्याने हे काम करावं लागतं. आता अडचणीचा विषय म्हणजे असा होता की मुरुम आतमध्ये जातोय सगळा, पण लेवल करायला लेबरशिवाय पर्याय नव्हता. मग आयडिया आली की थोडंसं लेबरचं काम ह्यांचं वाचवायचा प्रयत्न करू म्हणलं, म्हणजे जेसीबी खाली बसतोय का बघू पार्किंगमध्ये. ते चेक केल्यानंतर मला एक अंदाज आला की जेसीबी बसतोय आपला पार्किंगमध्ये. ह्या बाजूला जो मुरुम पडला होता तो हा मुरुम पटपट टाकून घेऊ म्हणलं आणि सगळा आतमध्ये मुरुम गेल्यानंतर आतमध्ये जेसीबी घालून लेवल करायचा प्रयत्न करू आपण व्यवस्थित एकदम. हा मुरुम टाकायला सुरुवात केली बघा. मग आता हा बी मुरुम टाकणं एवढं काही सोपं नव्हतं, प्रत्येक वेळेस बकेट एकदम व्यवस्थित त्या टाकायला लागत होतं, सगळं व्यवस्थित काम इकडे तिकडे बघून करावं लागत होतं, कुठं बांधकामाला धक्का लागू नये काय होऊ नये म्हणून. पण ठीक आहे झालं व्यवस्थित सगळं ते पण काम. आणि आता जेवायला सुट्टी करणारच होतं तेवढ्यात धापटे सरांनी त्या पोरांना लस्सी आणायला लावली होती बघा. त्या पोरांनी लस्सी आणली तर ठीक आहे म्हणलं आता लस्सी घेऊ. लस्सी बी अशी जोरात होती बघा की बोलायचंच काम नाही, कुठने आणली होती काय माहिती, पण टेस्ट बाकी टेस्टच होती लस्सीची. मग कणकण भुकाच्या तडाख्यात टाकली संपवून आणि संपवल्यानंतर जेवायला बी जायचं होतं, तेवढं काय भागणार नाही आपलं म्हणलं. मग पटपट लस्सी संपवली आणि राहिलेलं मुरुम आतमध्ये टाकून लेवल करून घेतला आणि आता म्हणलं गाडीवर जाऊन जेवण करून यावं पटकन. तर ही मुरुम बघा असा कण जेवढा आतमध्ये दाबता येईल तेवढा दाबून घेतला, कारण की आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं हवारी करायचं काम थोडंसं राहिलं पाहिजे, अशा हिशोबाने दाबून घेतला मुरुम. जेवढा व्यवस्थित दाबता येईल तेवढा दाबून घेऊ म्हणलं, म्हणजे पुढच्या कामाला आपलं मोकळं होईल. मग तेवढं मशीन बंद केलं आणि सरांना म्हटलं गाडीची चावी द्या, मी घरी जेवण करून येतो लगेच. सरांनी बी चावी दिली आणि निघालो जेवण कराय मग घराकडे.
फॉलोअरचा नाद नाही करायचा. व्हिडिओ चांगला बनवला. आताही बघितलोय. बघितलं की हा तसं नाही, इथून मागं नाही बघितलंय. तर मित्रांनो, जेवण करून आल्यानंतर आता म्हणलं जो मुरुम सगळा आतमध्ये टाकलेला आहे आपण, तो व्यवस्थित हवारी करून घ्यावा लागेल आता. आणि त्यासाठी मशीन हळूहळू आतमध्ये घालावं म्हणले. कारण की समोर बघा हे कंपाऊंड आहे तारेचं. ह्या तारेच्या कंपाऊंडमुळे जास्त वळायला जागा कमी होती. बकेटवरती घेऊन जरा आत घातलं मशीन आणि टपाला टेकाय बघा 1-2 इंचाचाच फरक होता फक्त त्या भिंपची स्लॅबच्या. पण एकदम व्यवस्थित आतमध्ये मशीन घातलं बघा. आतमध्ये गेल्यानंतर जरा मलाही वाटलं की आता आतलं काम सगळं व्यवस्थित होऊन जाईल. मशीन तिथे एकदम व्यवस्थित लावलं आणि हळूहळू हवारी करायला सुरुवात केली. आता इथं पण विषय असा होता की हवारी करताना वरती मागचा बूम टेकत होता. त्याच्यामुळं एक ठराविक लेवलपर्यंतच बूम आणि डिपर वर्किंग करू शकत होतो मी. कारण की जास्त वर टेकला तर स्लॅबला दणका बसू शकतो. पण ठीक आहे, हळूहळू जरा व्यवस्थित प्रयत्न केला. होतं काय काम असतं किरकोळ मशीनचं, पण प्रॉब्लेम असा असतो की त्याच कामाला जर लेबर लावलं तर लेबरला पैसे थोडे जास्त जातात मशीनपेक्षा सुद्धा. आणि दुसरी अडचण अशी होती की लेबर एक तर मिळत नाही लवकर. लेबर जर मिळत असेल तर ठीक होतं, पण लेबर बी लवकर टायमिंगला मिळत नाही आणि कामाला विनाकारण पैसे जास्त जातात. मग आपला प्रयत्न असा असतो की जेवढं व्यवस्थित आणि ॲक्युरेट काम करता येईल ते हे बघू शकता तुम्ही. तिकडचं साठलेला मुरुम जो होता तिकडं हळूहळू ओढून थोडं ओढून घेऊन आहे ना, त्या कोपऱ्यातून एकदम व्यवस्थित मी टाकून घेतला आणि लेवल करून घेतला. आणि काम झाल्यानंतर मग आता हळूहळू मशीन बाहेर काढावं लागेल म्हणलं. मग मशीन हळूहळू बाहेर काढून घेऊ म्हणलं. आणि बाकीचं काय कुठं काम राहिले का ते चेक करू आणि बंद करू काम म्हणलं आता. कारण की काम बऱ्यापैकी उरकतच आलेलं होतं आणि काही बाकीचं काम एवढं काही राहिलेलंच नव्हतं. काम झाल्यानंतर सरांना पण खूप आनंद झाला होता. नमस्कार मित्रांनो, हे बघा फाउंडेशन आहे सगळं भरून झाले. कोपरा भरून झाला. मशीन आत घातलं होतं, आत घालून सगळे कोपरं भरून घेतलेले आहेत. कशामुळे भरायला लागले हे रस्त्याची लेवल वर आली पार्किंगपेक्षा, बरं. परत भरायला लागलं. बरोबर. हे दापटे सर आहेत आपले, त्यांचं काम हे केलं होतं आपण फाउंडेशनचं. बरं, कसं वाटलं तुम्हाला वाटत होतं का जेसीबी आत येऊन काम मशीन करायचं असं होतं? असं वाटलं नव्हतं. बरं. आणि हे काम कुणाला सांगायचं तर 2 दिवसापासून भरण्या वाचून राहिलं होतं. बरं. म्हणलं आपलं काम एकच माणूस करू शकते, म्हणलं बिपिन गरुड, दुसरं कोणी करू शकत नाही. कालिदास गरुड. आणि कालिदास गरुड. पण असं मशीन आज जाईन एवढं तुमच्या ह्याने बी आम्हाला वाटलं बी नव्हतं खरं तर. मी मग दुपारी हाईट चेक केली होती. हाईट चेक केल्यानंतर म्हटलं जाते का बघायचं. दुपारी हाईट चेक केली. फेसच मशीन वरती हुडाल टेकायला फक्त 1 इंच राहिला होता. म्हणलं आता घासलं. हे आमचे मित्र आहेत तुषार बालगुडे, त्यांचे पण जेसीबी आहेत, त्यामुळे त्यांचे जेसीबी सुद्धा अनुभव सांगतील ते. हा, 1 नंबर. असा ड्रायव्हर असा मालक होणे नाही. कारण काय झालं, एवढं फेस टू फेस मीच विचार करत होता धडकल आता धडकल मग धडकल, पण परफेक्टच केलं काम. एवढं आतमध्ये घालून कुठला ड्रायव्हर करू शकत नाही. सध्या लेबर मिळत नाही. आणि होतं काय माहिती का, असं मुरुम टाकता येतं सगळं करता येतं, पण लेबरच्या वसनी होतं काय, लेबर वसनी कामाले रखडतं. नाही त्याचा खर्च जेसीबी पेक्षा जास्त होतो. पैसे जास्त जेसीबी आणायचा, मध्ये डेपो घालून घ्यायचा आणि हवारी करायचं लगेच लेबरनी. पण आता तुम्ही एवढं करता आणि कल्पनेच्या पलीकडलं तुम्ही काम करून दिलं. जेवढा अनुभव देता येतो आपलं जे टॅलेंट आहे तेवढा वापर करता येईल तेवढा आपण करत असतो. बरोबर. परफेक्ट काम झालं. आणि तुम्हाला सांगू का, आता दसऱ्यापासून मी व्हिडिओ रील्स बनवते, त्यातच वेळ घालवते. ड्रायव्हर आहे जेसीबी चालवते ड्रायव्हर, पण हे काल काम बघितल्यानंतर मला अशा आव्हानात्मक जे काम असतात का, मला लई मूड येतो एकदम करायला. खरंच आव्हान. ह्याच्यामुळे असं काम असलं का नाही, मी स्वतःहून आजवून जातो. म्हणजे तिथे पैसे किती मिळाले काय त्यासाठी नाही जात मी. बरोबर. आपलं टॅलेंट कुठेतरी दाखवा येईल, 100%. त्याच्यामुळे जातो. पैशासाठी आपण कामच करत नाही मुळात. परफेक्टच काम झालं. टॅलेंट नाही ते, टॅलेंट परफेक्ट टॅलेंट आहे. असं ते मोकळं टॅलेंट नाही. आम्ही डोळ्याने बघितलं म्हणजे आश्चर्यचकित झालं की आमची कल्पना बी नव्हती एवढे पार्किंग मध्ये खरंच मशीन जायची. कल्पना बी नव्हती. बाकी काय तेव्हा कारण पुढे अडचण होती, जाळी होती, पुढे 10 फुटाचा रोड आहे, पुढे वळायला सुद्धा बाकी काहीच विषय नव्हता ना. कोपरे भरणं हे लक्षात येईलच कशी, हाच प्रश्न पडला होता जाळीमुळे. जाळीमुळे मशीनच बसू शकत नाही. मी मगाशी गडी सांगितलं म्हणलं डिग घातलाय पांगून घ्यायचं म्हणून. खरंच घरातल्या घरात तुमचं काम होईल घरची घरी. धन्यवाद. काम आवडलं, मला समाधान वाटलं, बस झालं. धन्यवाद मित्रांनो. तर कसे मित्रांनो, ज्यावेळेस आपण काम करत असतो, एखाद्याचं काम केलं
त्या माणसाचं समाधान झालं ना तर आपण जिंकलो म्हणायचं. कसं होतं, पैशासाठी काम करणं गरजेचं नाही, माणसाचं समाधान झालं पाहिजे. माणसाचं काम केले त्याला वाटलं पाहिजे की माझं खरंच काम चांगलं झाले, 4 रुपयाची बचत झाली. तर धन्यवाद मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपवतो आणि भेटूयात पुढच्या नवीन कामाच्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.